इयत्ता 9वी मराठी माध्यमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 1 या विषयातील प्रत्येक प्रकरण काही ठराविक भागामध्ये त्याची विभागणी करून त्या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे त्याचबरोबर सराव संचामध्ये जी उदाहरणं आपणाला सोडवायची आहेत ती उदाहरणे, त्याच्यानंतर प्रश्न संचातील उदाहरणे, या पद्धतीने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक मुद्दा व त्या संबंधित असणाऱ्या सराव संचातील उदाहरणे हे आपण व्हिडिओमार्फत आपल्यासमोर सादर करीत आहे. यानुसार सुरुवातीला आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 1 संच या प्रकरणाचा आपण विचार करतो. त्यामध्ये भाग आपण पहिला जो पाहतोय, या पहिल्या भागामध्ये संच म्हणजे काय, संच याची व्याख्या जी आहे ती या पद्धतीने: ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. जर एखादा आपण समूह घेतला तर त्या समूहामध्ये असणारे जे घटक आहेत ते आपल्याला अचूक सांगता आले पाहिजेत आणि त्याचबरोबर ते नेमके सांगता आले पाहिजेत. जर अशा पद्धतीने एखादा समूह आपण घेतलेला असेल तर अशा समूहालाच आपण संच असं म्हणतो. म्हणजे व्याख्येनुसार ज्या समूहातील घटक अचूक व नेमके हे 2 शब्द महत्त्वाचे सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. संच दर्शवण्यासाठी ABC या इंग्रजीतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरली जातात. जे आपल्याला संच दर्शवायचे आहे त्यासाठी आपण इंग्रजी कॅपिटल अक्षराचा A पासून Z पर्यंतच्या कोणत्याही अक्षराचा आपण वापर करू शकतो. संचाचे घटक दर्शवण्यासाठी ABC ही इंग्रजीतील दुसऱ्या लिपीतील अक्षरे वापरतात. जे आपण संच लिहिणार आहे ते संच लिहित असताना आपणाला त्याच्यामध्ये घटक दर्शवत असताना स्मॉल अक्षरांचा वापर आपण या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आपणाला ए हा जो संच एचा घटक आहे हे जर चिन्हात लिहायचं असेल तर ए बिलॉंग्स टू ए. आता ए या ठिकाणी स्मॉल आहे, ए हा संच एचा घटक आहे हे चिन्हाच्या स्वरूपात या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्याचबरोबर ए हा संच एचा घटक नाही हे चिन्हामध्ये लिहित असताना ए डज नॉट बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए हा संच एचा घटक नाही असे आपण चिन्हामध्ये लिहितो. याच्यामध्ये ही जी 2 चिन्ह वापरलेली आहेत, चिन्हाच्या डाव्या बाजूला आपण जे लिहिलेलं आहे तो त्या संचाचा घटक असतो, तर उजव्या बाजूला आपण जे लिहिलेलं आहे तो संच असतो. त्यामुळे या ठिकाणी उल्लेख करत असताना ए हा संच एचा घटक आहे आणि ते चिन्हाच्या स्वरूपात या पद्धतीने आपण दर्शवतोय. तशाच पद्धतीने तो त्याचा घटक नसेल तर या स्वरूपात आपण त्याची मांडणी करतोय. संच ए हा संच एचा घटक नाही हे चिन्हाने या पद्धतीने आपण दर्शवतोय. ही दोन्ही चिन्ह लक्षात ठेवायचे. बऱ्याच वेळेला आपल्याला पुढं इयत्ता 11वी मध्ये या प्रकरणाशी संबंधित आपण पाहत असताना ही सर्व माहिती आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लागणार आहे. 2 चिन्हाचा अर्थ थोडक्यात तिथं दर्शवलं आहे. हे चिन्ह जे काढलेलं आहे हे चिन्ह म्हणजेच ई, हे चिन्ह जे आहे याचा अर्थ चा घटक असणे. म्हणजे एखाद्या घटक हा त्या संचाचा घटक असेल तर या पद्धतीने चिन्हाचा वापर करायचा आहे. आणि हे चिन्ह जे काढलेलं आहे याचा अर्थ चा घटक नसणे. ही दोन्ही चिन्ह आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर काही संच या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. माहितीसाठी आपण त्या संचाचा उल्लेख करतोय. जसं आपण नैसर्गिक संख्याचा पण विचार करतोय, ज्याला आपण मोज संख्या देखील म्हणतोय. नैसर्गिक संख्या जी आहे त्याला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर असं म्हणलं जातं. n या चिन्हानं आपण या ठिकाणी दर्शवलेले. नैसर्गिक संख्येची जी सुरुवात आहे ती 1 पासून होते आणि अनंतपर्यंत त्या संख्या आपण लिहित असतोय. त्यामुळे संच लिहित असताना या ठिकाणी आपण एक चिन्ह काढलेलं आहे, म्हणजे जे कंस काढलेलं आहे त्या कंसाला आपण महिरूपी कंस असं म्हणतोय. कोणताही संच लिहित असताना सुरुवातीला आपण महिरूपी कंसामध्ये ते सगळे घटक लिहायचे असतात. त्यामुळे या ठिकाणी महिरूपी कंस आपण काढलेले आहे. आणि नैसर्गिक संख्यांचा संच लिहित असताना त्याच्यामध्ये घटक 1, 2, 3 या पद्धतीनं अनंतपर्यंत असलेले पाहायला मिळतील. त्यानंतर याच संचाचा वापर करून हे जे नैसर्गिक संख्या संच आहेत त्यातील जे घटक आहेत त्याचाच आधार घेऊन आपण
समनैसर्गिक संख्यांचा संच आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी फक्त समसंख्यांचा विचार करायचा आहे. थोडक्यात समसंख्या याचा अर्थ ज्या संख्येला 2 भाग जातोय अशा सर्व संख्या ह्या समसंख्या असतात किंवा 2च्या पटीतील संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतोय. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला आपण इंग्रजीमध्ये इव्हन नॅचरल नंबर असं देखील म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी आपण जर विचार केला तर संचामध्ये जे घटक दाखवलेले महिरूप कंसामध्ये 2, 4, 6, 8 याप्रमाणे ते अनंतपर्यंत आपल्याला लिहिता येतील. त्याचबरोबर या नैसर्गिक संख्यातील विषम संख्या ज्या आहेत, ज्या संख्यांना 2 भाग जात नाही अशा संख्या, किंवा जर आपण त्या संख्येला 2 भागलं तर बाकी 1 उरते अशा ज्या सर्व संख्या असतात त्या आपण थोडक्यात विषम नैसर्गिक संख्या म्हणून त्याचा उल्लेख करतोय. इंग्रजीमध्ये त्याला आपण ऑड नंबर असं म्हणतोय. यामध्ये आपल्याला जे घटक पाहायला मिळतात ते 1, 3, 5, 7, 9, 11 याप्रमाणे आपल्याला पुढे ते संख्या आपण लिहित असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यातीलच नैसर्गिक संख्या जी आहे ती नैसर्गिक संख्यामध्येच आपल्याला मूळ नैसर्गिक संख्या संचाचा आपण विचार करतोय. हे सर्व जे आहेत ते संख्या आपल्याला इयत्ता 5वी पासून आपण या संख्यांचा अभ्यास करतोय. पुन्हा आपल्याला त्याची इथं गरज लागणार आहे म्हणून या ठिकाणी आपण ते संख्या स्वरूपात त्याचा विचार करू. मूळ नैसर्गिक संख्या याला आपण प्राईम नॅचरल नंबर असं देखील म्हटलं तर चालेल. प्राईम नॅचरल नंबरचा आपण जर विचार केला म्हणजे या ठिकाणी आपण मूळ संख्यांचा आपण जर विचार केला तर मूळ संख्येची व्याख्या आहे 1 आणि तीच संख्या असे जर समजा 2 हे त्या संख्येचे अवयव असतील तर अशा संख्येलाच आपण त्या ठिकाणी मूळ संख्या असं म्हणतो. आता आपण जर पाहिलं तर 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. याच्यापूर्वी आपण इयत्ता 6वी असताना त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे 1चा आपण विचार केला तर 1चा अवयव फक्त 1 आहे. आपणाला व्याख्येनुसार 1 आणि ती संख्या या पद्धतीने पाहिजे म्हणजे असे 2 अवयव आपल्याला मिळायला पाहिजेत. मग त्यानुसार आपण जर व्याख्येनुसार विचार केला तर 2 ही पहिली मूळ संख्या आहे. त्यानंतरची संख्या 3, 5, 7, 11, 13 या पद्धतीच्या ह्या मूळ संख्या असलेल्या पाहायला मिळतील. पहिल्या 100पर्यंतच्या मूळ संख्या आपण जर घेतल्या तर ते एकूण आपल्याला 25 संख्या मिळतात. हे लक्षात ठेवलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या मूळ संख्येमध्ये 2 ही पहिली अशी संख्या आहे की ती सम आणि मूळ संख्या आहे. या ठिकाणी आपण उल्लेख करताना सममूळ संख्या म्हणून आपण उल्लेख करताना 2 या संख्येचा आपण विचार करायचा आहे. बाकीचे इतर सर्व संख्या आपण जर घेतल्या तर त्या सर्व संख्या हे विषम असून त्याचबरोबर त्या ठिकाणी मूळ संख्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण वर्ग संख्यांचा संच याचा अर्थ त्या ठिकाणी आपण काय होतो की ह्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्यामध्ये अशा संख्या आपल्याला निवडायच्या आहेत की ज्या संख्येचा वर्ग केल्यानंतर ती संख्या कशाचा तरी म्हणजे ज्या एक संख्या जी आहे ती संख्या कोणत्याही एका संख्येचा वर्ग असायला पाहिजेत. अशानुसार आपण जर विचार केला तर 1चा वर्ग 1 त्यामुळे 1 ही जी आहे ती पूर्ण वर्ग संख्या आहे. 2चा वर्ग 4 त्यामुळे 4 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. 3चा वर्ग 9 म्हणजे 9 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. 4चा वर्ग 16 म्हणजे 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. याप्रमाणे आपण त्या ठिकाणी लिहू शकतोय. पण पूर्ण वर्ग संख्या आपण जर विचारात घेतल्या तर 1, 4, 9, 16, 25 अशा पद्धतीने ह्या संख्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर पूर्ण संख्यांचा संच त्याला आपण होल नंबर म्हणजे ते W या चिन्हाने आपण दर्शवतोय. ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्यामध्ये आपण जर विचार केला तर त्याला काउंटिंग नंबर किंवा मोज संख्या देखील म्हणतोय. जे वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्यांचा वापर करतोय त्याला आपण मोज संख्या म्हणतोय. त्यालाच त्या ठिकाणी आपण नैसर्गिक संख्या म्हणतोय. ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत याच्यामध्ये आपण जर 0 हा अंक जर वाढवला तर ज्या संख्या आपल्याला मिळतात अशा संख्या म्हणजेच त्या पूर्ण संख्या असतात. त्यामुळे या ठिकाणी 0, 1, 2, 3 या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण संख्या पाहायला मिळतील. पूर्ण संख्येमध्ये 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या असलेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीने नैसर्गिक संख्येमध्ये 1 ही सर्वात लहान संख्या होती आणि त्याचा शेवट आपल्याला सांगता येत नाही म्हणजे त्या अनंत संख्या असलेल्या पाहायला मिळतात. तसं पूर्ण संख्यामध्ये आपण जर पाहिलं तर 0 ही आपल्याला लहान नैसर्गिक संख्या 0 ही लहान पूर्ण संख्या म्हणून या ठिकाणी आपण विचार करू शकतोय. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा याच्यामध्ये विचार करायचा की पूर्ण संख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पुन्हा आपण काही संख्यांची इथं ॲड करतोय. म्हणजे इथं त्याच्यापासून नैसर्गिक संख्या त्याच्या व्याख्याचा उल्लेख हे नैसर्गिक संख्या त्याचबरोबर 0 आणि नैसर्गिक संख्यांची विरुद्ध संख्या म्हणजे आपण इथं भेटलं तर 0 या बाजूच्या संख्या ज्या लिहिल्या त्या नैसर्गिक संख्या आणि हे जे 1 आहे ते 1ला आपण ऋणचिन्ह दिलं तर ती त्याची विरुद्ध संख्या होईल. 2 ऋणचिन्ह दिलं तर ही विरुद्ध संख्या होईल. 3ला ऋणचिन्ह दिलं तर विरुद्ध संख्या म्हणजे या ठिकाणी 0 नैसर्गिक संख्या आणि त्याच्या विरुद्ध संख्या ह्यांच्या संख्यांचा समूह जर आपण घेतला तर अशा संख्येनाच आपण पूर्णांक संच असं म्हणतोय. त्याला इंटिजर नंबर म्हणजेच I या पद्धतीने आपण ते दर्शवतोय. आता यामध्ये 2 भाग आपण करू शकतोय किंवा माहितीसाठी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायला काही हरकत नाही आहे. 0च्या उजव्या बाजूला आपण या ठिकाणी धन संख्या लिहिलेल्या आहेत
म्हणून याला आपण धन पूर्णांक संख्या असं म्हणतोय. म्हणजे 1 2 3 या संख्या ज्या आहेत या याच्यामधल्या त्या धन पूर्णांक संख्यांचा हा संच आहे. तर शून्याच्या डाव्या बाजूला आपण ज्या संख्या लिहिली ती ऋण 1 ऋण 2 ऋण 3 या पद्धतीने आपण लिहितोय अनंतपर्यंत. याला आपण ऋण पूर्णांक संख्यांचा संच असं म्हणतोय. आणि शून्य ही एकमेव संख्या अशी आपल्याला पाहायला मिळते की ज्याला कोणत्याही प्रकारचं आपण चिन्ह देत नाही. त्यामुळं शून्य ही संख्या धन ही पूर्णांक नाही, तसंच ती ऋण ही पूर्णांक नाही, हे विधान आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतोय. असे काही आपण संख्यांचे समूह पाहिलेले पाहायला मिळतात. आता याच पद्धतीने आपल्याला आणखीन काही समूह देखील पाहता येतील, ज्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन परिमेय संख्यांचा समूह आपल्याला लिहिता येतोय. त्याचबरोबर अपरिमेय संख्यांचा समूह आपल्याला लिहिता येतोय. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वास्तव संख्यांचा समूह आपण बघतोय. इयत्ता 10वी पर्यंत आपण वास्तव संख्यांचा समूह या पद्धतीच्या संख्यांचा आपण विचार करत असलेलं पाहतोय. परिमेय संख्या याचाच अर्थ जी संख्या आपण p भागिले q या स्वरूपात मांडू शकतो, म्हणजे अंश भागिले छेद या स्वरूपात मांडू शकतोय. आणि q हे नॉट इक्वल टू 0, म्हणजे q शून्यत्तर संख्या असली पाहिजे. जर अशा स्वरूपाचं असेल तर ती संख्या ही परिमेय संख्या असते. पुढच्या प्रकरणामध्ये आपण त्याचा उल्लेख करतोय. त्यानंतर ज्या संख्येचा आपल्याला पूर्ण वर्गमूळ काढता येत नाही अशी संख्या जर आपण जर घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला अपरिमेय संख्या, किंवा जी संख्या आपण दशांश रूपात जर मांडणी केली तर त्याचं दशांश रूप जे आहे ते दशांश रूपी आपल्याला अखंड आणि अनावृत्तीच्या स्वरूपात जर मिळत असेल तर अशी संख्या ही अपरिमेय संख्या असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा समूह आपण एकत्र केला तर त्यापासून जी संख्या मिळते त्यालाच आपण वास्तव संख्या म्हणतोय. वास्तव संख्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिअल नंबर असं म्हणतोय. हे माहितीसाठी या ठिकाणी आपण असे समूह फक्त विचारात घ्यायचे आहेत. याच्यापूर्वी आपण या सर्व समूहांचा आपण इयत्ता 8वी पर्यंत अभ्यास केलेला आहे. तशाच पद्धतीने आपल्याला असे संच जे आहेत ते संच लिहिण्याच्या काही पद्धती आहेत, त्या पद्धतींचाही आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये 2 पद्धतीचा प्रामुख्याने या ठिकाणी आपण अभ्यास करतोय. जी पहिली पद्धत आहे त्याला यादी पद्धत असं म्हणतोय. यादी पद्धत यालाच आपण लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर फॉर्म असं देखील त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हटलं जाते. लिस्ट हा शब्द आपण अनेक वेळा ऐकलेला असतोय. लिस्ट मराठीमध्ये यादी हा शब्द म्हटला तर थोडंसं गोंधळतोय, पण लिस्ट हा शब्द जर आपण म्हटलं तर आपल्याला पटकन लक्षात येते. यादी करणं, अनेक घटक जे आपल्याला आवश्यक आहेत ते घटक एकाखाली एक आपण लिहित असलेलं पाहायला मिळते, किंवा त्या ठिकाणी आपण त्याची एक यादी तयार करत असलेलं पाहायला मिळतोय. जे वर्गामध्ये असलेले विद्यार्थ्यांचे आपल्याला नावांची जर यादी करायला सांगितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाची यादी आपण करतोय, किंवा इयत्ता 9वीमध्ये आपल्याला आवश्यक असलेली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची यादी करायला सांगितलं तर या पद्धतीनं आपण ते प्रत्येक पुस्तकाचं नाव लिहित असलेलं पाहायला मिळते. मग अशा पद्धतीने यादी पद्धतीनं संच लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्यातील विशेष करून 3 गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवतोय. कोणताही संच आपण यादी पद्धतीने लिहित असताना त्यामध्ये या पद्धतीत संचाचे सर्व घटक हे महिरपी कंसात लिहितात. म्हणजे आपण कोणताही संच लिहित असताना या 2 पद्धती आपण बघतोय, किंवा कोणताही संच लिहित असताना महिरूपी कंसामध्ये आपण त्याचा उल्लेख करणार आहे. म्हणजे जे घटक लिहायचे आहेत ते सर्व घटक हे महिरूपी कंसामध्ये वर जे आपण या ठिकाणी संच लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला महिरूपी कंस काढलेला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये ते सर्व घटक आपण लिहिलेले आहेत. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम देतात. म्हणजे आपण ज्यावेळेला आपण घटक लिहित असतोय ते घटक आपण सलग न लिहिता ते 2 घटक वेगळे आहेत हे दर्शवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्वल्पविरामचा म्हणजेच कॉमाचा या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. जर असं नाही केलं, उदाहरणामध्ये आपल्याला 1,2 या ठिकाणी लिहिले, पण हा कॉमा जर नाही दिला तर हा अंक 12 असा होईल. पण त्याच्याऐवजी तो सेपरेट आपल्याला दाखवायचा असेल, 1 आणि 2 हे आपल्याला पूर्णपणे वेगळे दाखवायचे असतील घटक, तर त्यासाठी स्वल्पविरामचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये संच लिहित असताना किंवा संचातील घटक लिहित असताना प्रत्येक घटक जो आपल्याला वेगळा दर्शवायचा आहे त्यासाठी आपल्याला स्वल्पविरामचा वापर करायचा आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो. म्हणजे घटकांचा क्रम बदलला तरी चालतो. म्हणजे उदाहरणामध्ये या ठिकाणी जे आपण लिहिलेले आहेत, नैसर्गिक संख्या सुरुवातीला आपण 1च लिहायला पाहिजे असं काही नाही आहे. कोणत्याही संख्या आपण सुरुवातीला मात्र जे घटक आपण लिहितो ते सर्व घटक त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं आहे की घटकांचा क्रम जो आहे तो क्रम आपण बदलला तरी चालतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. म्हणजे सर्व घटक हे त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये घटक आपण लिहित असताना प्रत्येक घटक हा एकदाच लिहायचा आहे. म्हणजे प्रत्येक घटक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी एकदाच लिहायचा आहे. ही गोष्ट याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजे यादी पद्धतीनं संच लिहित असताना सर्व घटक हे महिरूपी कंसामध्ये आपल्याला लिहायचे. घटक दर्शवण्यासाठी 2 वेगळे घटक आपल्याला त्या ठिकाणी दर्शवायचे असेल तर त्यामध्ये स्वल्पविरामचा वापर करायचा आहे. घटकांचा क्रम बदलला तरी चालतो,
त्या ठिकाणी सर्व घटक दर्शवणे आवश्यक आहे आणि प्रत्येक घटक हा एकदाच लिहिणं. या पद्धतीने यादी पद्धतीने संच लिहित असताना हे या ठिकाणी प्रामुख्याने आपण काही गोष्टी लक्षात ठेवायचे. उदाहरणाच्या स्वरूपात इथं तुम्हाला दिलेलं आहे की 20पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्यांचा संच. आता या ठिकाणी संच आपण दर्शवत असताना तात्पुरतं समजा ए हा संच आपण घेतला तर ए बरोबर महिरूपी कंसामध्ये 20पेक्षा लहान पाहिजे. तर अशा पूर्ण वर्ग संख्या आपण निवडल्या तर 1चा वर्ग हा 1 येतोय त्यामुळे 1 हा घटक येईल. 2चा वर्ग 4 म्हणजे 4 हा घटक येईल. 3चा वर्ग 9 म्हणजे 9 हा घटक येईल. 4चा वर्ग 16 म्हणजे 16 हा घटक येईल. 5चा वर्ग 25. आता हे आपल्याला 20पेक्षा लहान पाहिजे आहेत त्यामुळे 25चा घटक याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येणार नाही. त्यामुळे या पद्धतीने आपण काय केली की त्यांनी जे काही विचारलेलं आहे 20पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्यांचा संच आपल्याला विचारलेला आहे म्हणून आपण याच्यामध्ये 1, 4, 9, 16 हे जे घटक आहेत ते तेवढेच घटक आपण याच्यामध्ये लिहिलेले पाहायला मिळतील आणि महिरूपी कंस आपण पूर्ण केलेले आहे. त्याच्यानंतर पुन्हा इंग्रजीतील वर्णमालेतील स्वरांचा संच. स्वर आपल्याला माहिती आहेत ते 5 जे स्वर आहेत ते फक्त आपल्याला लिहायचे आहेत. बाकीचे इतर जे आहेत ते व्यंजन असलेले पाहायला मिळतात. आता या ठिकाणी तात्पुरता आपण बी हा संच या ठिकाणी उल्लेख करतोय. संचालन नाव आपण इथं बी घेतलेलं आहे. बी बरोबर महिरूपी कंसामध्ये जे स्वर आहेत ते ए ई आय ओ यू या पद्धतीने ए स्वल्पविराम ई स्वल्पविराम आय स्वल्पविराम ओ स्वल्पविराम यू या पद्धतीने आपण हे 5 घटक लिहिलेले पाहायला मिळतात. म्हणजे यादी पद्धतीने आपण त्याच्यामध्ये ही यादी केलेली पाहायला मिळते. घटक जे आहेत ते घटक वेगळे आपण दर्शवलेले आहेत आणि प्रत्येक घटक हे एकदाच लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने यादी पद्धतीने संच लिहित असताना हे या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर यातली जी दुसरी पद्धत आपण पाहतोय त्यामध्ये गुणधर्म पद्धतीचा आपण विचार करायचा आहे. यादी पद्धतीमध्ये प्रत्येक घटक हा लिहिलाच पाहिजे, दर्शवलाच पाहिजे. मात्र गुणधर्म पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी लिहित असताना त्या जो काही संच आहे त्या संचाचा गुणधर्म आपण त्या ठिकाणी विचारात घेतोय. म्हणजे या ठिकाणी सामायिक काहीतरी त्याच्यामध्ये अट जे आहे त्या अटीचा आपण त्या ठिकाणी विचार करतोय. या पद्धतीने घटकांची यादी न करता म्हणजे या ठिकाणी यादी करायची नाही आपल्याला. संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेघ किंवा विसर्ग हे चिन्ह काढलं जातं. म्हणजे आपल्याला गुणधर्म पद्धतीने जर एखादा संच लिहायचा असेल तर यादी करायची नाही आहे. संच लिहिण्यासाठी महिरूपी कंसाचा वापर करणं ही अट आहेच पण यादी न करता त्याच्यासाठी एक सर्वसाधारण आपण अशा पद्धतीने एक चल वापरायचा आहे. उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं तर इयत्ता 9वीतील पुस्तक. आता याच्यामध्ये आपल्याला कोणतं पुस्तक हे सांगायचं नाही आहे तर त्यासाठी एखादा अक्षर आपण मांडलं की तात्पुरतं एक्स हे इयत्ता 9वीतील पुस्तक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याच्यासाठी अक्षर म्हणले की एक्स हा इयत्ता 9वीतील विद्यार्थी आहे. कोण आहे याचा आपण उल्लेख करणार नाही. म्हणजे याचा अर्थ सर्वसाधारण त्या सगळ्यासाठी एखादा अक्षर आपण वापरणं चल वापरणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ते घटक लिहित असताना किंवा संच लिहित असताना या ठिकाणी जे घटक आपण लिहिणार आहे ते चलाचा वापर करायचा आहे आणि त्याच्या पुढे आपण या पद्धतीने उभी रेघ किंवा या पद्धतीने 2 टिंबा म्हणजे ज्याला आपण विसर्ग हे चिन्ह काढायचं आहे आणि त्याच्यानंतर उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे. उदाहरणामध्ये एक्स जे आहे ते एक्स असा आहे की या पद्धतीने याचा उल्लेख करताना एक्स असा आहे की किंवा असे आहे की या पद्धतीने आपण त्याचा उल्लेख करायचा आहे. उदाहरणाच्या स्वरूपात इथे दिलेले आहे 1 ते 10 मधील नैसर्गिक संख्यांचा संच. या ठिकाणी तात्पुरता आपण ए हा संच मांडलेला आहे. संचालन नाव ए दिलेला आहे. महिरूपी कंसामध्ये आपण लिहित असताना 1 ते 10 मधील नैसर्गिक संख्यांचा संच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता याच्यामध्ये 1 ते 10 मधील नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत ते आपण इथे सांगणार नाही आहे तर त्यातली एक संख्या तात्पुरता आपण एक्स मानली तर एक्स असा आहे की या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक्स असा आहे की एक्स बिलॉंग्स टू एन इट मीन्स नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या. म्हणजे एक्स हा एनचा घटक आहे म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. ती कशी आहे तर या ठिकाणी ती अट आपण लिहिलेली आहे 1 एक्स लेस दॅन 10. म्हणजे एक्स ही संख्या जी आहे ती 1 पेक्षा मोठी आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. कारण आपल्याला 1 आणि 10 याच्या मधील संख्या पाहिजे आहेत. म्हणजे 1 आणि 10 नको आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या पाहिजे आहेत. म्हणून या ठिकाणी उल्लेख करत असताना 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 10 या पद्धतीने आपण त्याचा उल्लेख केलेला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जे दुसरं उदाहरण दिलेलं आहे 2 ते 20 मधील नैसर्गिक मूळ संख्यांचा संच आपल्याला पाहिजे. मूळ संख्या पाहिजे आहेत.
मग या ठिकाणी उल्लेख करत असताना बी हा संच आपण घेतलेला आहे, बी बरोबर महिरूपी कंसामध्ये एक्स एक्स असा आहे की किंवा इथं कोणतेही दुसरं चल वापरलं तर चालतंय, जे आपण या ठिकाणी संचाला नाव दिले त्या संचाचा इथं उल्लेख केला तर चालते. उदाहरणार्थ बी संच घेतलेला आहे, बी बी असा आहे की असाही आपण उल्लेख केलं तर चालतंय. जनरली एक्सचा वापर हा केला जातोय. एक्स एक्स असा आहे की एक्स ही 1 ते 20 मधील नैसर्गिक मूळ संख्या आहे. या पद्धतीनं नैसर्गिक मूळ संख्या जी असेल ते 19 पर्यंत म्हणजे आपल्याला 20 पर्यंत ज्या संख्या आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला यादी पद्धतीनं न करता असं गुणधर्म पद्धतीनं करायचं आहे. म्हणजे संच लिहिण्यासाठी महत्त्वाच्या 2 पद्धती आपण पाहतोय. एक म्हणजे यादी पद्धती. यादी पद्धतीमध्ये सर्व घटक आपण लिहिलेले पाहायला मिळतील. म्हणजे इथं 4 मध्ये आपण लक्षात ठेवू. संच लिहिण्यासाठी महिरूपी कंसाचा वापर करणं, 2 वेगळे घटक दर्शवायचे असेल तर स्वल्पविरामचा वापर करणं, घटकांचा क्रम बदलला तरी चालतो, मात्र प्रत्येक घटक जे आहे ते लिहिणं आवश्यक आहे आणि प्रत्येक घटक एकदाच लिहिणं. या पद्धतीने आपण यादी पद्धतीने संच लिहायचे. तर गुणधर्म पद्धतीमध्ये साधारणतः त्याचा सर्वसाधारण जो घटक आहे तो विचारात घ्यायचा आहे आणि तो त्या ठिकाणी उभ्या रेघेच्या स्वरूपात आपणाला त्या ठिकाणी मांडणी करायची आहे आणि संचाची त्या उभ्या रेघेच्या पुढे पुन्हा त्या चलाचा जो असेल तो गुणधर्म आपणाला लिहायचा आहे. या पद्धतीनं संच लिहिण्यासाठी या 2 पद्धतीचा वापर करायचा आहे. याच्या संबंधित पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणाचा आपण त्या ठिकाणी उल्लेख करतोय. संच जे आहे ते यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने आपण लिहितोय. त्याच्यामध्ये आपण मांडणी करत असताना जर पाहिलं तर 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्यांचा संच. आता यामध्ये एकच आपणाला जो मुद्दा आहे तो आपण दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी लिहितोय. म्हणजे उदाहरण एक जरी असलं तर आपण ते एकच उदाहरण आपण 2 पद्धतीने लिहितोय. म्हणजे 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहित असताना प्रत्येक घटक लिहिणं गरजेचं आहे. यादी पद्धतीमध्ये ए हा संच आपण लिहितोय. ए या संचामध्ये महिरूपी कंसामध्ये आता इथं शब्द महत्त्वाचे समनैसर्गिक संख्या पाहिजे. समसंख्या जी आहे याचाच अर्थ 2च्या पट्टीतील संख्या किंवा 2 भाग जाणाऱ्या संख्या. मग 2च्या पट्टीतील संख्या जर बघितलं तर आपल्याला 2, 4, 6, 8, 10, 12, 14 इथंपर्यंतच आपल्याला त्या संख्या लिहायच्या आहेत. कारण 15 पेक्षा लहान आपल्याला हे घटक विचारलेले आहेत आणि महिरूपी कंस आपण पूर्ण करायचं आहे. त्याच्याऐवजी तेच आपल्याला संच जो आहे तो गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला लिहायचा आहे. एखादा अशा पद्धतीने तुम्हाला लिहित असताना म्हणजे एक उदाहरण देतील आणि त्या उदाहरणामध्येच आपल्याला यादी पद्धतीने किंवा गुणधर्म पद्धतीने संच लिहायला सांगितला जाईल. परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर एखादं वाक्य देतात आणि त्यानुसार तो संच यादी पद्धतीने लिहा किंवा तो संच गुणधर्म पद्धतीने लिहा किंवा यादी पद्धतीने दिलेला संच गुणधर्म पद्धतीने लिहायला सांगितलं जाईल किंवा गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेला संच यादी पद्धतीने लिहायला सांगितले. त्यासाठी दोन्ही पद्धतीने आपल्याला आवश्यक आहे. आता हेच उदाहरण आपण गुणधर्म पद्धतीच्या स्वरूपात जर आपण पाहिला तर ए हा संच जो आहे तो आपण या पद्धतीने दिले. महिरूपी कंसामध्ये एक्स एक्स असा आहे की एक्स ही 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या. जे आपल्याला हे जे विधान दिले त्यासाठी आपण समनैसर्गिक संख्येसाठी अक्षर एक्स मांडलेलं आहे. त्यामुळे एक्स एक्स असा आहे की एक्स ही 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या आहे. या पद्धतीने आपण ते उदाहरण गुणधर्म पद्धती लिहिले. तर त्यातील दुसरं उदाहरण जे आपल्याला दिलेलं आहे 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्यांचा संच. या ठिकाणी आपण याचा जर विचार केला तर 1 ते 20 मधील आपल्याला संख्या पाहिजे आहेत. त्यामुळे यादी पद्धतीने लिहित असताना बी हा संच आपण या ठिकाणी मांडलेला आहे. बी या संचामध्ये महिरूपी कंसामध्ये आपण लिहिलेलं आहे की पूर्ण वर्ग संख्या पाहिजे आहे. आता यामध्ये 1 याचा आपण विचार करतोय. 1 ही पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 1 येईल. त्यानंतर 2चा वर्ग 4 म्हणजे 4 येईल. 3चा वर्ग जो आहे तो 9 येणार आहे. तर 4चा वर्ग 16 याचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी तेच लिहिताना गुणधर्म पद्धतीमध्ये लिहित असताना बी हा संच असा आहे की एक्स एक्स असा आहे की एक्स ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे असं आपण या ठिकाणी गुणधर्म पद्धतीत त्याचा उल्लेख करू शकतो. म्हणजे पूर्ण वर्ग संख्येसाठी आपण अक्षर एक्स मांडलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण एक्स ही कसे आहे की 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर तिसरं जे उदाहरण दिलेलं आहे इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच. आता त्यामध्ये मग अशा आपण उल्लेख करत असताना यादी पद्धतीमध्ये याचा उल्लेख असताना सी हा संच आपण घेतलेला आहे. इंग्रजीतील 5 स्वर आहेत त्याचा आपण उल्लेख करत असताना AEIOU या ठिकाणी यादी पद्धतीत त्याचा उल्लेख करायचा आहे. तर तेच गुणधर्म पद्धतीत आपल्याला लिहायचं असेल तर सी बरोबर महिरूपी कंसात एक्स एक्स असं आहे की एक्स हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे असं आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर पुढं 4 नंबरचं जे उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये इंद्रधनुष्यातील रंगांचा संच. आता या ठिकाणी आपल्याला यादी पद्धतीने तो संच लिहायचा असेल तर डी हा संच आपण इंद्रधनुष्यातील 7 रंग असलेले पाहायला म्हणजे थोडक्यात आपण लक्षात ठेवत असताना जातानाही पाणी पी या पद्धतीने आपण ते वाक्याच्या स्वरूपात त्याचा उल्लेख करू शकतोय. त्यानुसार जरी मांडला तरी सुद्धा चालतंय.
इथं तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे 7 रंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या ठिकाणी वाक्याप्रमाणे आपल्याला हा क्रम लक्षात ठेवला तरी चालतो किंवा आपल्या सोयीसाठी जातानाही पाणी पी या पद्धतीने प्रत्येकाचं एक 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 अक्षर आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. तेच गुणधर्म पद्धतीमध्ये लक्षात ठेवत असताना डी बरोबर महिरूपी कंसामध्ये वाय असं आहे की वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. म्हणजे याच्यासाठी आपण इंद्रधनुष्यातील रंगासाठी वाय हे अक्षर या ठिकाणी मांडलेलं पाहायला मिळते. त्यानंतर 5 नंबरच्या मध्ये ऋण 3 व 3 यामधील पूर्णांक संख्यांचा संच. आता यामध्ये यादी पद्धतीने लिहित असताना ऋण 3 व 3 यामधील आपल्याला संख्या पाहिजे आहे. त्यामुळे पी हा संच आपण लिहित असताना त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऋण 3 च्या अगोदरची संख्या आपल्याला ऋण 2 मिळते, त्यानंतरची संख्या जी आहे ती आपल्याला ऋण 1 मिळते, त्याच्यानंतर 0, त्यानंतर 1, त्यानंतर 2 या पद्धतीने पूर्णांक संख्या आपण जर विचारात घेतला तर या ठिकाणी 0 दुसऱ्या बाजूला धन संख्या आपण घेतली ते 3 पेक्षा लहान पाहायला मिळतील. तर या बाजूची संख्या आहे ती ऋण 3 पेक्षा लहान असलेली या ठिकाणी संख्या आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपण गुणधर्म जे आहे गुणधर्म पद्धतीचा आपण जर विचार केला तर पी हा संच जो आहे तो लिहिताना एक्स असं आहे की एक्स ही पूर्णांक संख्या अशी आहे की ऋण 3 लेस दॅन एक्स लेस दॅन 3 म्हणजे ऋण 3 पेक्षा एक्स हे लहान आहे आणि 3 पेक्षा लहान आहे. या पद्धतीने आपल्याला गुणधर्म पद्धतीने त्याचा उल्लेख करता येईल. त्यानंतर आपल्याला 6 नंबरचं जे उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये धन पूर्णांकांचा घन असलेल्या संख्यांचा संच या पद्धतीनं. आता याला काही मर्यादा दिलेल्या नाही आहे त्यामुळे आपण त्या अनंतपर्यंत संख्या या ठिकाणी लिहू शकतो. यादी पद्धतीने लिहित असताना यम हा संच आपण जर मांडला तर यम बरोबर महिरूपी कंसामध्ये आपणाला घन जे आहे ते घन असलेल्या धन पूर्णांकांचा घन पाहिजे आहे, ऋण संख्यांचा नको आहे. तर आपल्याला फक्त धन संख्यांचा मग 1चा घन केला तर 1 येईल, त्यानंतर 2चा घन केला तर 8 येईल, 3चा घन केला तर 27 येईल, 4चा घन केला तर 64 येईल, 5चा घन केला तर 125 येईल. याप्रमाणे आपण जर संख्या घेतल्या तर ते अनंतपर्यंत आपल्याला लिहिता येईल. आणि तेच गुणधर्म पद्धतीने लिहित असताना यम हा संच जो आहे तो महिरूपी कंसामध्ये एक्स असा आहे की एक्स हा धन पूर्णांकांचा घन आहे. या पद्धतीने आपण जर पाहिला तर यादी पद्धतीनं संच लिहिण्याच्या दोन्ही पद्धती जी आहे ती यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत जी आहे ती या स्वरूपात आपण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पाहत असलेली पाहिजे. आता याच्यामध्येच आपणाला जे सराव संच दिलेला आहे 1.1 या सराव संचामध्ये असणारी जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण पाहतोय. अशाच पद्धतीची काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपल्याला असेल खालील संच यादी पद्धतीने लिहायचे. संच यादी पद्धतीने फक्त आपल्याला लिहायचे आहेत. त्यासाठी पहिलं उदाहरण आहे समपूर्णांक संख्यांचा संच. याच्यामध्ये यादी पद्धतीने हा संच लिहित असताना ए हा संच आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त समसंख्या आपल्याला पाहिजे आहेत. मग त्या अट आपल्याला मर्यादा दिलेली नसल्यामुळं त्या संख्या आपण अनंतपर्यंत लिहितोय. समसंख्या आपल्याला म्हणजे 2, 4, 6, 8 या पद्धतीनं अनंतपर्यंत त्या संख्या मिळतील. त्यानंतरचे जे दुसरं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये 1 ते 50 मधील सममूळ संख्या. या ठिकाणी सम हा शब्द महत्त्वाचा आहे. सममूळ संख्या आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यादी पद्धतीने लिहित असताना आपण वर ज्या संख्या पाहिलेल्या आहेत सुरुवातीला त्यामध्ये आपल्याला समसंख्या जे त्याच्यामध्ये सम आणि मूळ असलेली एकच संख्या आपल्याला मिळते ती म्हणजे 2. त्यामुळे बी या संचामध्ये फक्त 2 हा घटक आपल्याला लिहिता येईल. त्याच्यानंतर तिसरे जे उदाहरण दिले सर्व ऋण पूर्णांकांचा संच. फक्त ऋण पूर्णांक पाहिजे आहेत आपल्याला. त्यामुळे यादी पद्धतीने सी हा संच लिहित असताना महिरूपी कंसामध्ये आता त्या ठिकाणी शून्याच्या डाव्या बाजू असलेल्या सर्व संख्या हे ऋण असलेल्या पाहायला मिळतील. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ऋण 1, ऋण 2, ऋण 3 या पद्धतीने अनंतपर्यंत त्या संख्या आपण याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे. त्यानंतरचं जे उदाहरण दिलेलं आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतामध्ये असणारे जे 7 स्वर आहेत सा रे ग म प द नि सा या पद्धतीने आपण त्याचा उल्लेख करतोय. यादी पद्धतीने उल्लेख करत असताना डी हा संच आपण घेतलेला जो आहे तो सा रे ग म पा ध नि या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करायचा आहे. 7 स्वरांचा आपण त्या ठिकाणी उल्लेख करतोय. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला दुसरा जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहायची. आपल्याला चिन्हात दिलेले आहेत. 2 चिन्ह आपण याच्यापूर्वी पाहिलेले आहेत. त्या चिन्हाचा आपण अर्थ देखील पाहिलेला आहे. त्यातलं पहिलं विधान आपल्याला जे दिलेलं आहे 4/3 या ठिकाणचे चिन्ह काढलेलं आहे. चा घटक असणे असं आपण त्याला म्हणतोय क्यू. याचा 4/3 हा जो आहे म्हणजे इंग्रजीमध्ये उल्लेख करताना 4/3 बिलॉंग्स टू क्यू या पद्धतीने आपण उल्लेख करू म्हणजे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. याचाच अर्थ
हे 4/3 जे आहे ती क्यू या संचाचा घटक आहे. तेच फक्त शब्दात आपल्याला लिहायचं आहे. इथं लिहिताना आपण उत्तर लिहिताना आपल्याला शब्दात लिहायला सांगितलेलं आहे. 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणी -2 डज नॉट बिलॉंग्स टू एन दिलेला आहे. म्हणजे त्याचा -2 हा संच एनचा घटक नाही. तेच आपल्याला इथं उल्लेख करायचा आहे. उत्तरामध्ये लिहिताना -2 हा संच एनचा घटक नाही. त्याच्यानंतर पी या याच्यामध्ये आपल्याला पी हा तिसरं जे उदाहरण दिलं तर पी हा संच दिलेला आहे. पी असं आहे की पी ही विषम संख्या आहे. आता याच्यामध्ये पी हा एक संच आहे आणि त्याच्यामध्ये पी हे स्मॉल पी इथं दाखवलेले ती संख्या कशी आहे की विषम संख्या आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये उत्तर लिहित असताना आपण संच पीचे घटक पी असे आहेत की म्हणजे संच पी आहे त्याच्यामध्ये पी चे घटक जे आहेत ते कसे आहे तर पी ही विषम संख्या आहे. या पद्धतीने आपण त्याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर पुढे 3 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये कोणतेही 2 संच यादी पद्धतीने व गुणधर्म पद्धतीने लिहा. सुरुवातीला आपण यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत त्याची माहिती घेतल्यानंतर जी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत तशाच पद्धतीने कोणताही संच घ्या आणि तो दोन्हीही पद्धतीमध्ये आपल्याला लिहायचा आहे. आता या ठिकाणी एक उदाहरणाच्या स्वरूपात आपण घेतलेलं आहे डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा संच. एक शब्द दिलेला आहे इंग्रजीमध्ये तो लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे अक्षर आहेत त्यांचा संच आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही पद्धतीने आपण या ठिकाणी लिहितोय. यादी पद्धतीने लिहिताना ए हा संच आपण मांडलेला आहे. आता याच्यामध्ये यादी पद्धतीने लिहिताना प्रत्येक घटक हा एकदा आला पाहिजे आणि सर्व घटक आपण लिहिणं गरजेचं आहे. घटकांचा क्रम बदलत चालतोय. महिरूपी कंसामध्ये आपण लिहित असताना डी या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आय हे आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर व्ही आपण लिहिलेलं आहे. पुन्हा आय आलेलं आहे ते आता त्याचं रिपिटेशन करायचं नाही आपल्याला. त्यानंतर यस हे आपण लिहिलेलं आहे. पुन्हा आय आलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेलं असल्यामुळे पुन्हा लिहायचं नाही. नंतर ओ या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एन हे लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक घटक या ठिकाणी आय हे 3 वेळा जरी आलेलं असलं तर ते आपण एकदाच लिहिले आहे. म्हणजे प्रत्येक घटक हे एकदाच लिहिणं हे महत्त्वाचं आहे. आणि गुणधर्म पद्धतीने तो संच लिहित असताना ए हा संच आपण लिहितोय. एक्स त्यासाठी आपण एक्स अक्षर मांडलेलं आहे. एक्स असं आहे की एक्स हे आपल्याला एक शब्द दिलेले आहे. डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. कोणतेही आपण सांगितलेलं नाही पण डिव्हिजन या शब्दातील ते अक्षर आहे. हे साधारण गुणधर्म एक्स या स्वरूपात आपण ते दर्शवलेलं आहे. त्यानंतर त्यातलं दुसरं उदाहरण आपण घेतोय त्यासाठी 5च्या पट्टीतील 30पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. या ठिकाणी आपल्याला 5च्या पट्टीतील 30पेक्षा लहान पाहिजे आहे. मग आता यादी पद्धतीने हा संच असेल तर संच ए आपण मांडलेला आहे. 5च्या पट्टीतील संख्या 5, 10, 15 या पद्धतीने पुढे आपण जायचं आहे. मग आपल्याला 5 येईल, 10 येईल, 15 येईल, 20 येईल, 25 येईल, 30 नाही कारण 30पेक्षा लहान म्हटलेलं आहे. तेच यासाठी आपण अक्षर हे एखादं वाय मांडलं तर तेच लिहिताना गुणधर्म पद्धतीमध्ये ए हा जो आपल्याला संच घेतलेला आहे त्यामध्ये महिरूपी कंसात वाय असं आहे की वाय ही 5च्या पट्टीतील 30पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. हे गुणधर्म पद्धतीत आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो 4था प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेले आहे खालील संच यादी पद्धतीने व गुणधर्म पद्धतीने लिहा. या पद्धतीनं आता याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे संच आहेत ते संच आपल्याला यादी पद्धतीने फक्त लिहायचे. गुणधर्म पद्धती आपण कॅन्सल करतो. यादी पद्धतीने फक्त प्रश्न विचारलेला आहे त्याच्यात. त्या ठिकाणी याचा आपण जर विचार केला तर प्रश्नामध्ये पहिला आपल्याला भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच जे मराठी महिने आहेत त्या मराठी महिन्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख करतोय. यादी पद्धतीने आपण संच लिहित असताना या ठिकाणी ए हा संच घेतलेला आहे. महिरूपी कंसामध्ये आपण त्या ठिकाणी भारतीय म्हणजे मराठी महिने जे आहेत त्याच्यामध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहण, पौष, माघ, फाल्गुन या पद्धतीनं आपण जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला कॉम्प्लिमेंट दुसरं जे उदाहरण दिलं आहे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. मग आज जसं आपण डिव्हिजन असं लिहिलं तशाच पद्धतीनं कॉम्प्लिमेंटची यादी पद्धतीने तो संच लिहिते. बी हा जो संच आहे त्यामध्ये आपल्याला फक्त काय पाहिजे की सी. आता याच्यामध्ये उल्लेख करताना सी हा घटक येईल. त्याच्यामध्ये ओ हा घटक येईल. त्याच्यानंतर यम हे आहे यम घटक येईल. नंतर पी हा घटक आपण या ठिकाणी लिहायचा आहे. यल हा घटक या ठिकाणी आपण लिहायचा आहे. नंतर ई हा घटक आपण या ठिकाणी लिहितोय. नंतर यम रिपीट झालेलं आहे ते लिहायचं नाही. ई रिपीट झालेलं आहे ते लिहायचं नाही. नंतर यन हा घटक येईल आणि त्यानंतर टी हा घटक येईल. यादी पद्धतीमध्ये लिहिताना प्रत्येक घटक हा एकदाच लिहायचा ही अट महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तिसरं उदाहरण जे दिलं आहे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच आपल्याला लिहायचा आहे. जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यामध्ये आपण जर भेटलं सिंह संच लिहित असताना नाक आहे, कान आहे, डोळे आहे, जीभ आणि त्वचा हे 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांचा आपण उल्लेख केलेला पाहायला मिळेल.
त्यानंतर 4 नंबरचे उदाहरण देते 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. यादी पद्धतीने लिहित असताना मूळ संख्या आपल्याला 20 पर्यंतच्या आपल्याला पाहिजे आहेत. त्यामुळे डी या संचामध्ये लिहित असताना 2 ही पहिली सममूळ संख्या आहे. त्यानंतरची 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 याच्यामध्ये आपण जर ह्या सर्व संख्या जर भेटल्या ते मूळ संख्या आहेत. मूळ संख्येची व्याख्या अनेकदा आपण त्या ठिकाणी भेटले तर प्रत्येक जे आपण संख्या घेतलेल्या आहे त्या संख्येचे आपण अवयव विचारात घेतले तर प्रत्येक संख्येचा एक हा अवयव आहे आणि तीच संख्या ही अवयव आहे. असे हे 2च अवयव आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे अशा सर्व संख्या हे मूळ संख्या म्हणून आपण त्या ठिकाणी विचार करतोय. त्यानंतर 5 नंबरचं जे उदाहरण दिले त्यामध्ये सांगितले पृथ्वीवरील खंडांचा संच. आता याच्यामध्ये पृथ्वीवरील खंडांचा संच लिहायचा असेल तर जे आपल्याला त्या ठिकाणी खंड पडलेले आहेत त्या खंडांचा या ठिकाणी उल्लेख करायचा. ई हा संच आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आशिया खंड आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अटलांटिका आहे, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. या पद्धतीनं आपल्याला हे जे 7 खंड आहेत त्या 7 खंडांचा आपण त्या ठिकाणी विचार केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न दिला त्याच्यामध्ये खालील संच जे आहेत ते गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहायचे. जसं आपण यादी पद्धतीने लिहिला तसंच संच काही गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला लिहायचे. पहिलं जे उदाहरण दिलं त्या उदाहरणामध्ये त्याने सांगितले ए हा संच दिलेला आहे. त्याच्यामध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 61 आणि 100. आता या ठिकाणी जर आपण तुलना जर केली तर आपल्या असं लक्षात येतील ह्या संख्या ज्या आहेत ते कोणत्या तरी एखाद्या संख्येचा वर्ग असलेल्या पाहायला मिळतात. आपण 1 ही बघितलं तर 1 ही संख्या 1चा वर्ग आहे, 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग 9 आहे. त्यानंतर 16 ही संख्या 4चा वर्ग आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी 5चा वर्ग 25 आहे, 6चा वर्ग 36 आहे, 7चा वर्ग 49 आहे, 8चा वर्ग 64 आहे, 9चा वर्ग या ठिकाणी 81 आहे, तर 10चा वर्ग 100. म्हणजे इथं जे दिलेलं आहेत 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आपणाला दिलेत. मग त्यासाठी तात्पुरतं आपण एखादा अक्षर मांडलं तर चालेल. इथं या गुणधर्म पद्धतीने संच लिहित असताना ए हा संच लिहित असताना एक्स असा आहे की एक्स अक्षर आपण मांडलेला आहे. तो कसा आहे की एक्स बरोबर एनचा वर्ग म्हणजे एन ही कोणती तरी संख्या घेतली त्या संख्येचा वर्ग असलेलं पाहिजे. मात्र कुठंपर्यंत आपल्याला उल्लेख करायचं एन ही संख्या जी आहे ती एन बिलॉंग्स टू एन. याचा अर्थ एन ही नैसर्गिक संख्या आहे कारण हे जर आपण वर्ग पाहिले तर हे नैसर्गिक संख्याचे वर्ग आहेत. त्यामुळे या ठिकाणी उल्लेख करताना आपण एन ही नैसर्गिक संख्या उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एन ही संख्या जी आहे ती आपल्याला 10 किंवा 10 पेक्षा लहान असलेल्या पाहायला मिळतील. एन लेस दॅन इक्वल टू 10 या ठिकाणी आपण जास्तीत जास्त 10चा वर्ग 100 इथंपर्यंत दिले त्याच्या पुढचं दिलेलं नाही आहे. आणि सुरुवात करताना 1चा वर्ग 1 या पद्धतीने दिले म्हणजे 1 पासून 10 पर्यंतची जी संख्या आहे त्या संख्येचेच वर्ग आहेत. त्यामुळे ही अट जी आहे ती अट इथं लिहिणं गरजेचं आहे. म्हणून याचं उत्तर लिहिताना आपण या सगळ्या संख्यांसाठी एक्स म्हणलं मात्र प्रत्येक संख्या वर्ग आहेत. त्यामुळे एक्स असं आहे की एक्स बरोबर एनचा वर्ग. मात्र एन ही नैसर्गिक संख्या आपण घेतो त्यामुळे एन बिलॉंग्स टू एन असं घेतलं आहे आणि ती 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे त्यामुळे एन लेस दॅन इक्वल टू 10 याप्रमाणे अट लिहिले. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणाचा आपण विचार केला तर बी या संचामध्ये 6, 12, 18, 24, 30, 36, 48 यापर्यंत 48 डबल पडलेले 48 पर्यंत त्याचा उल्लेख करायचा आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला ह्या ज्या सर्व संख्या आपण ज्या घेतलेल्या आहेत त्या संख्या जर आपण विचारात जर घेतल्या तर 6, 12, 18 म्हणजे 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 या पद्धतीने आपल्याला ते पाहायला मिळतील. मग आता इथं जर आपण विचार केला तर 6च्या पट्टीमध्ये असणाऱ्या ह्या सर्व संख्या आहेत पण सर्व संख्या आपल्याला दिलेल्या नाही आहे तर काही ठराविक संख्येपर्यंत आपल्याला दिलेली. त्यामुळे इथं 48 पर्यंत आपण त्याचा बी हा जो संच दिलेला आहे त्याच्यामध्ये तात्पुरतं या सगळ्या संख्यासाठी एक्स म्हणूया. एक्स असं आहे की एक्स ही 6च्या पट्टीतली संख्या आहे. जसं 6 गुणिले 1 केल्यानंतर 6 मिळतं आहे, 6 गुणिले 2 केल्यानंतर 12 मिळतं आहे, 6 गुणिले 3 केल्यानंतर 18 मिळतं आहे. म्हणून एक्स लिहित असताना एक्स बरोबर 6 गुणिले एन म्हणजे 6 एन असं लिहिलेलं आहे. एन ही गुणाकाराच्या स्वरूपात आहे. एन ही संख्या आपण घेणार ती नैसर्गिक संख्या घेणार 6, 1, 6, 6 2 12 या पद्धतीने 1, 2, 3, 4 या संख्या आपण घेतोय. त्यामुळे एन बिलॉंग्स टू एन म्हणजे एन हा एनचाच घटक आहे असं लिहिले आहे. मात्र कुठंपर्यंत आहे तर आपणाला 6 8 48 म्हणजे 8 पर्यंतच आपण त्याचा विचार करायचा आहे. म्हणजे पेक्षा लहान आहे किंवा लेस दॅन इक्वल टू 8 असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. इथं लिहिलं तर आपण एन लेस दॅन 9 असा उल्लेख केला आहे. त्यानंतरचं जे उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणामध्ये सी हा संच आहे. त्यामध्ये आपल्याला काही अक्षरं दिलेले आहेत एस, एम, आय, एल, ई हे काही दिलेलं आहे. आता जे दिलेलं आहे जसं आपण या ठिकाणी
कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये हे काही लिहिलेलं होतं. या सर्वांच्यापासून एक मिनिंगफुल अशा पद्धतीनं अर्थपूर्ण अशा पद्धतीने एक शब्द आपण या ठिकाणी तयार करायचा आहे. याचा जर आपण विचार केला तर याच्यापासून आपणाला एक शब्द तयार केला की त्याच्यातले हे घटक असलेले पाहायला मिळतील. मग या सगळ्यापासून आपणाला स्माईल हा शब्द तयार झालेला पाहायला मिळेल. त्यामुळे सी हा संचलित आणि एक्स असं आहे की एक्स हे स्माईल या शब्दातील अक्षर असलेलं पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपणाला 4 नंबरच्या उदाहरणामध्ये डी हा संच देत असताना आपणाला रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या पद्धतीनं वार दिलेले आहे. आता हे वार म्हणजेच काय, आठवड्यातील वार आहे. त्यामुळे याच्यासाठी आपण एक्स मांडलं तर डी हा संचलिताना एक्स असं की एक्स हा आठवड्यातील दिवस आहे किंवा वार आहे असा उल्लेख करता येईल आपल्याला. त्यानंतर 5 नंबरच्या उदाहरणामध्ये एक्स हे या ठिकाणी दिलेले आहेत. EAT या पद्धतीचे घटक त्याच्यामध्ये आहेत. आता याच्यापासून एक आपण शब्द होईल अशा स्वरूपात त्याचा विचार करायचा आहे. जर यापासून जर आपण विचार केला तर आपण ए दिलेले, ई दिलेले, टी दिलेला आहे. मग आपण जर EAT असं जर घेतलं तर ईट हा शब्द होईल. TEA असं घेतलं तर टी हा शब्द होईल. मग या ठिकाणी दोन्हीपैकी कोणताही आपण उल्लेख केला तर चालेल. एक्स असं आहे की एक्स हे इट या शब्दातील अक्षर आहे किंवा टी या शब्दातील अक्षर आहे असे आपण त्या दोन्हीपैकी एकाचा उल्लेख करू शकतोय. म्हणजे या स्वरूपात आपण जो सुरुवातीचा जो पहिला मुद्दा आहे यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत हे जे आहे त्याला आपण लिस्टिंग मेथड किंवा त्याच्यानंतर त्या ठिकाणी रूल मेथड असं देखील त्याचा उल्लेख करायचा आहे. हे याच्यामध्ये पूर्ण पहिला अभ्यास म्हणजे सराव संच 1.1 जो आहे तो या स्वरूपात आपल्याला पाहता येईल. थँक्यू.